शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्यातील रखडलेल्या 20 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात आज सोमवारी राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी झाल्यास पुढील महिन्यात नगरसह राज्यातील 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि सुनावणी न झाल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणखी काही काळ रखडणार आहेत। राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील शाळांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया राबवण्यात आली। शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये केलेल्या शाळा मूल्यांकनात राज्यातील 429 शाळांनी अ ही सर्वोच्च श्रेणी मिळवली आहे। यात नगर जिल्ह्यातील 12 शाळांना अ श्रेणी मिळाली आहे। या शाळांचा गौरव आता संबंधित तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दरोडखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले। या कारवाईत 4 जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोघे पसार झाले आहेत। चौघांच्या ताब्यातून तब्बल 6,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त व विशेष कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत। गत वर्षी सर्वदूर चांगला पाऊस झाला, नद्या ओढे नाले वाहिले। आजही धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या झळा देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या टंचाई कृती आराखड्यातून शीतल जाणवताना दिसणार आहेत। जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या टंचाई कृती आराखड्यात गतवर्षीपेक्षा 270 गावांना यावर्षी टँकरची गरज भासणार नाही, तसेच 10 कोटींचा खर्चही कमी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून समजले आहे। शहरात दरोड्याच्या तयारीत असलेली बाहेर मध्य प्रदेशातील 4 जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे। ताब्यातील आरोपींकडून 6,56,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दरोडा टाकण्यासाठी एक टोळी 4 चाकीतून आगडगाव मार्गे बुरानगरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार बुरानगर ते आगडगाव रोडवर सापळा रचून 4 जण ताब्यात घेतले, तर दोघे फरार झाले आहेत। आरोपींविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथंच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।